हॅलो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज सकाळी ना वहिनींनी मस्त नाश्ता केलेला होता आणि मिस्टर पण आलेले होते मला घ्यायला, तर मग आम्ही दोघे नाश्ता करूनच निघणार होतो घरी। आता सकाळी सकाळी ना सगळेजण नाश्ता करत होते, अंशू पण नाश्ता करत होती, तर माझं पण आवरून मी रेडी झालेली होती कारण की आता निघायचं होतं आणि त्यामुळे मग मी आवरून रेडी झालेली होती। नका नका नका, आता लय सुट्ट्या झालंय का वहिनी, चला हो हो येऊ का विनायक, चला नाही नाही थांबू का लोणारवाडीवरून आल्यानंतर आहे ना स्वयंपाक पाणी आवरलं घरातलं सगळं आणि मिस्टर आले होते सकाळी घ्यायला ना, आता मग घरातलं सर्व आवरून आता मला हॉस्पिटलला जायचं आहे ना, आता परत रूट कॅनल करायचं आहे दाताचं आणि पार्सल होते काही पोस्टामध्ये द्यायचे होते, तर तिथं आलो होतो आम्ही। आता पार्सल वगैरे दिले आणि आता हॉस्पिटलला जायचं आहे। आता दाढ दुखायला लागलं ना की तरी भीती वाटते कारण की खूप म्हणजे डेंजर होतं, जेव्हा ते इंजेक्शन वगैरे देतात ना तेव्हा खूप भीती वाटते। आणि आज आहे ना आमच्या घरी एक ताई आलेलं होतं, त्यांना आहे ना पापड पाहिजे होते, तर त्यांनी पापड घेतले आणि त्यांना मी सरबत वगैरे केलं होतं। त्यानंतर त्या गेल्यानंतर सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवलेला होता इकडे मी, कारण की भारता मावशीन ते पण आले होते। कोणतं नाही का आरू, तू डान्स करणार आहे? हा तुला त्यांच्या टीव्हीला पाहायचंय? आले मावशी पण आले, हा डान्स करते मस्त। हाय म्हण तोंडाने, हाय म्हण, हाय नाही कॅडबरी आता तोंडात। आईंचं पण इकडे हरभरे भरडण्याचं काम चालू होतं, भाऊ पण आलेलो होते। तर आज आहे ना संध्याताई ते थांबले इथेच जेवण करायला, तर आई आणि आम्ही सगळेच बोललो की त्यांना थांबा आज जेवण करूनच जा। तर माझा आहे ना स्वयंपाक झाला, इथं वरण केलंय मस्त तुरीचं, तुम्हाला दाखवते मी। मस्त तुरीचं वरण केलंय, इकडे ना मस्त उसळ उकळते छान अशी, भात पण झालाय, पोळ्या पण झालाय आणि इकडे ना पापड तळण्यासाठी तेल तापत ठेवलंय। तर आज ना मी काही स्वयंपाकाचं शूट घेतलं नाहीये कारण की ना स्टँड मम्मीकडेच राहिला, येताना काही ध्यान राहिलंच नाही आणि मग त्यामुळे लक्षातच नाही राहिलं स्टँडचा, त्यामुळे शूट करायला पण काही जमलं नाही। मग डायरेक्ट स्वयंपाक झाल्यावरच तुम्हाला सगळ्यांना दाखवलंय मी आणि आता पापड वगैरे तळून घेते आणि मग सगळ्यांना वाढून देते। तर पापड खूप छान झालेले होते, तर केवढा पापड खुलतो बघितलं ना, तर खूप छान पापड लाटलेले असतात, आम्ही घरगुतीच लाटतो ना त्यामुळे खायला पण एकदम चवदार लागतात। आणि इकडे मी ना सगळ्यांसाठी मस्त ताटं केलेली होती जेवणाची। आता भाऊन ते ना जेवण करण्यासाठी बसलेले होते सगळे। आज जयाताई मस्त आहे ना बटाट्याचे पराठे करत आहे, काय म्हणता आलू पराठे का? आलू पराठे करताय। आलू पराठे काही मला जमती नाही, त्याच करता हाय गुड मॉर्निंग। हा सई पण आली मस्त। आज ना सगळ्यांना पराठे खायचे होते, त्यामुळे मग आम्ही ना बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी, भाकरी केल्या मी, म्हणजे ताई मस्त आता पराठे करताय। बोल नको नको सईला नको उचलू बाई, पडली मग ती। ताईंचा पराठा आहे ना फुटत नाही, तर त्या कशा करते आज मी सगळ्यांना दाखवते तुम्हाला। मस्त पराठा करतात त्या, मला तर जमतच नाही। हा सगळ्यांना जयताईंची काहीतरी रेसिपी बघायची असती ना, मग म्हटलं चला आज आलू पराठ्याची रेसिपी दाखवू जयताईंची। असं केल्यावर फुटत नाही ना पराठा।
एकदम छान झालाय. तर चटणी पण करून घेतली. जास्त पातळ नाही लाटायचा का? तसं नाही लाटला तरी चालतो, पण चटणी असते ना मग छान वाटतं सगळं. तिखट लागतं म्हणून मग थोडंसं माणसांना जास्त तेल फिरून घ्यायचं मस्त. सॉस ठेव. छान मस्त आलू पराठा तयार झालाय आणि सॉस सोबत तर खूप छान लागतो. भेंडीची भाजी. प्रियांका पण आलाय, ताई पण आलाय, पण ताईंना आज उपवास आहे त्यामुळे काही खाता येत नाहीये. हा का? काय ग काय झालं सईला? काय झालं? सईला फ्रॉक छान दिसतोय. सई चल. तर आता आहे ना 5 वाजलेली होती. मिस्टर आणि मी तुम्हाला रेडी होऊन कुठेतरी जाताना दिसतोय. तर माझ्या आहे ना चुलत आत्याच्या मुलाची हळद होती, तर तिकडे चाललेलो होतो आम्ही. आणि अंशू पण होती आमच्या गाडीवर. पण अंशूच्या खूप गोड गोड गप्पा चालू होत्या. आणि त्यानंतर हळदीला पोचलो ना, तर हळद रोज झालेली होती. तर अंशू पण पाणी टाकत होती. तर फोटो वगैरे काढला. आणि त्यानंतर आहे ना हळदीला खूप उशीर होणार होता ना, तर मग मी लवकर घरी निघून आली. काही पण नाही घेऊ. अंशू ठेवून दे. अंशूला काय घ्यायचंय? नको, चल काहीतरी वेगळं घेऊ. चल इकडे. तर हे ना 20 रुपयाला मसाला काजूचं पॅकेट होतं, तर मिस्टरांनी घेतलं. मिस्टर आणि मी मस्त आलोय. काय घ्यायचंय? चेहरेवालं? बापरे. जयाताई मस्त इकडे आता कांदा चिरून देत आहे, मला सगळी तयारी करून देत आहे पनीर भाजीची. आज आम्ही छान पनीर भाजी करणार आहे. आज आरुषला, शिवला, त्यांना सगळ्यांना खायची होती. पनीर कर मम्मी, पनीर कर आज, म्हणून आज मग काही मामी म्हणे आज पनीर करू. म्हटलं चालेल, तुला मदत करते थोडीशी. ना आम्ही पनीरची भाजी आणि रोट्या करणार आहे, पण रेसिपी काही तुम्हाला एवढं दाखवणार नाही, कारण की आज स्वयंपाकाला ना उशीर झालाय. मग त्यामुळे रेसिपी दाखवायला पण वेळ पाहिजे, त्यामुळे आज काही रेसिपी दाखवणार नाहीये. पटपट स्वयंपाक करून घेते, मग तुमच्या सोबत नंतर बोलते. खूप छान झालेली होती पनीरची भाजी. पाहून तर तोंडाला पाणीच येत होतं. कशी झाली तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडे रोट्या पण झालेल्या होत्या. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.